लहान मुलांना आवडणारा आणि देवासाठी नैवेद्य म्हणून लागणारा शेवाळ्याचा शिरा चवीला अप्रतिम लागतो आणि पटकन तयार होतो. नक्की बनवा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बनवूया शेवयाचा शिरा. शेवयाचा शिरा बनवण्यासाठी इकडे 1.5 वाटी मी शेवया घेतलेल्या आहेत. कंडेन्स मिल्क आहे, पाऊण वाटी साखर आहे, 4 वेलची, 6 काजू आहेत आणि 7 बदाम आहेत. आणि शेवया बघा, अशा भाजक्या शेवया मिळतात, तर या पद्धतीच्या शेवया घेतल्या आणि त्याचे मी तुकडे केलेले आहेत. आता आपल्याला आणखीन दूध लागणार आहे आणि तूप लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण 1 चमचा छोटा तूप घालूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण तूप गरम झालेलं आहे, शेवया घालूया आणि शेवया तुपावरती परतून घेऊया. छान परतवायचं. या शेवया भाजलेल्याच असतात, तरी पण आपण तुपामध्ये छान परतवून घेऊया. शेवया तुपामध्ये बघा छान भाजून घेतलेल्या आहेत. आत्ता घालूया वेलची पावडर आणि लगेचच घालूया आपण काजू आणि बदामचे तुकडे जे आपण कुटून घेतलेले आहेत. आत्ता घालूया साखर. साखर तुम्हाला केवढं गोड हवं त्याप्रमाणे घाला. आणि आता घालूया अंदाजे 1 कप दूध घालूया. आणि छान हलवून घ्यायचं. एक अर्धा कप पाणी घालूया आणि छान शिजवून घेऊया. आता आपण झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ देऊया. मध्ये एकदा झाकण काढून आपण हलवून घेऊया आणि परत 1-2 मिनिटासाठी शिजवून घेऊया. आता शेवयाचा शिरा तयार झालेला आहे. आपण 1 छोटा चमचा मिल्क मेड घालूया, कंडेन्स मिल्क. त्यामुळे शेवयाच्या शिऱ्याला खूप छान चव येते, क्रीमी चव आणि खूप वेगळीच चव येते आणि लहान मुलं आवडीने खातात. तर आपण आपल्याकडं आहे तर घालूया. कंडेन्स मिल्क 1 चमचा घातलेला आहे. जर तुमच्याकडं कंडेन्स मिल्क नसेल तर नाही घातलं तरी चालेल, असंही छानच लागतं. माझ्याकडं होतं म्हणून मी घातलेलं आहे. तुम्ही कंडेन्स मिल्कच्या ऐवजी मिल्क पावडर घातली तरी चालेल. तयार झाला आहे आपला शेवयाचा शिरा.